आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आतमध्ये नाचतीस काय? बस खरं तर आम्ही आता तुमच्याच घरी यायला निघालो होतो. हो ग. अहो त्यात काय, आम्ही आलो. हे घ्या पेढे. वैने खूप आनंदाची बातमी आहे. ऋषी, हा पेढा पहिला तुला. पहिला मान तुझा आहे. घे. पेढा कसला? अहो काही दिवसात लाडू पण देणार आहे. बातमीच तशी. वैने खूप आनंदाची बातमी आहे. आमच्या मितालीचं लग्न ठरलंय. खोतांच्या मुलाशी. अरे अरे पाणी द्या ना पुढे तरी. पाणी पाणी नको बाई. ठीक आहे. खूप आनंदाची बातमी. नशीब काढलं माझ्या पोरीने. हो स्वतः बाबाराव खोत आले होते आमच्या घरी मितालीला मागणी घालायला. ते म्हणाले आमच्या वेदला तुमची मिताली खूप आवड. म्हणून स्वतः आलो मागणी घालायला आणि बोलणी करायला. नशीब काढले माझ्या पोरी. माझी मिताली होतीन होणार आहे. होतील. विठा, ए विठा, विठाबाई, सुनबाई, अगं कुठे आहात तुम्ही? ऐकू येते की नाही कुणाच ठाऊक ना. विठा, ए विठा. काय कानात काय कापसाचे बोळे घातलेस? ऐकू येत नाही? कुठे होतीस? कुठं? आई बाई, हिच मला समजेपर्यंत सकाळ होईल. लाव लाव दिवा लाव. काय झालं? ए आवाज खाली. इसकारतेस काय अशी मांजरासारखे? काही काय बाई, साधच बोलले मी. तुम्ही आवाज दिल्या दिल्या आलो आम्ही. विठा मला स्वयंपाकात मदत करत होती. हो, विठा कामच करते. तू फक्त कमरेवर हात ठेवून हुकूम सोडतेस. काय ग, या विठाला आपल्या खोतांच्या चालीरीती धड शिकवलेस का नाही? काही चुकलंय का माझं? चुकलं? बाबारावची नवी सून आता घरात आणण्याची तयारी सुरू आहे. वेदची बायको, नवीन सून या घरात येणार लक्ष्मीच्या पावलांनी. तेव्हा पूजापाठ, देवधर्म सगळं रीतसर व्हायला नको? हो बरोबर आहे तुमचं. कारण नकोत. तुम्ही दोन बायका घरात असून बाहेर अंधार पडल्यावर देवाजवळ दिवा लागत नाही याचा अर्थ काय? अहो आई, एखाद दिवशी होतो उशीर. हा, 4 वेळा गिळायला लागतं तेव्हा नाही होत उशीर. ही खाणं कशाला काढताय? ए देवाधर्माचा उशीर व्हायला नको. तुझी सवत गोदा या वाड्यावर नजर ठेवून बसली आहे. यंत्र ताईत सगळे उपाय असले तरी देव अंधारत असले तर कशाचा काहीच उपयोग होणार नाही.
मान्य आहे मला, पण हे बघ, पण नको परंतु नको. फार बोलतेस ग तू. जिथं हवं तिथं तुझ्या तोंडाला कुलूप असतं. आणि हे बघ, बाबा फार मनमर्जीनं वागायला लागलाय. शंकर आणि बाबाचं आता मगाशीच वाजलं इथं. ते शंकर भाऊजी उगाच चिथवतात यांना. काय चुकीचं बोलतोय शंकर? तरुण मुलगा आहे वेद, त्याच्या मनाविरुद्ध का वागतोय बाबा? हा? आणि ती नायकांची मुलगी का गळ्यात बांधतोय वेदच्या? हो, पण हे सुद्धा वेदच्या भल्याचाच विचार करतायत ना. काय भल्याचा विचार करतोय दादा? आई, दादाची हुकुमशाही आता सहन केली जाणार नाही. भिकाजीला पण असंच बोल्यावर उभं केलं. वेद साधा सरळ मार्गी मुलगा आहे ग. दादाने त्याची गळचेपी करू नये. शंकर शंकर जरा शांत हो. नाही, अजिबात होणार नाही शांत. दादाच्या पुढे ज्यांनी ज्यांनी शांततेत घेतलं ना ते सगळे कायमचे शांत झालेत. आणि वेदच्या बाबतीत मी असं अजिबात होऊ देणार नाही. दादाने जर त्याचा हट्ट सोडला नाही तर मी नली आणि वेदचं लग्न लावून देणार. मग काय व्हायचं ते होऊ दे. मला पण बघायचंय दादा कुठल्या थराला जाऊ शकतो. शंकर शंकर, अरे जरा थांब थांब लेकरा. लावा दिवे, लावा लक्ष्मीच्या स्वागताची तयारी करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ती तिकडे जर लक्ष्मीच्या रूपात या वाड्यात आली तर गोड बोलून तिच्या नारायणा सकट तिला बाहेर काढते की नाही ते बघा. आणि शंकर भाऊजी, ओ गोदाला मी माझ्या मार्गातून अशी सहज बाजूला केली, तर तिच्या मुलाला बाजूला करायला मला कितीसा वेळ लागणार? तर हे असं आहे बघा सगळं. खूप आनंदाची बातमी आहे. अरे वहिनी, तुम्ही पेढा नाही घेतला? नली, तो पण घे पेढा. अरे तुमची खास मैत्रीण आहे नाही? आनंद नाही झाला तुम्हाला? काय रे? मिताली,